हाय फ्रेंड्स, तर आज बनवूया कढी भात. तर त्यासाठी इथं ना एक पाकीट दही घेतलं होतं, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. लगेचच ना त्याच्यामध्ये 2 चमचे मी बेसन घातलं आणि मिक्सरला छान असं फिरवून घेतलं. आता मिक्सरला फिरवल्यानंतर दही ना काढून घेतलं एका पातेल्यामध्ये. त्याच्यामध्ये ना जेवढं आपल्याला कढी म्हणजे ना घट्ट पातळ लागणार आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं. त्यानंतर 1 चमचा हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता बघू शकता चांगलं हळदी चांगली मिक्स झालेली आहे. त्यानंतर इथं ना 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 5-6 पाकळ्या लसूण घेतला आहे आणि याला वाटून घेऊया. त्यानंतर लगेचच ना गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल चांगलं गरम होऊ दिलेलं आहे. त्यानंतर बघा त्याच्यात लगेचच ना मी 1 चमचा जिरे घातलेले आहेत आणि आता सोबतच 1 चमचा ना मोहरी घालून घेते. आता जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्यानंतर ना याच्यामध्ये लगेचच ना मिरची आणि लसणाचा ठेचा वाटलेला होता तो घालून घ्यायचा आणि आता ह्याला चांगलं असं परतवून घ्यायचं. मिरची चांगली तळू द्यायची, कारण आपण मिरची कच्ची वापरली होती. तळल्यानंतर ना छान तिखटपणा पण कमी होतो मिरचीचा, त्याच्यामुळं. त्यानंतर थोडीशी हळदी पावडर घातली, अर्धा चमचा. त्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचं आणि त्याच्यामध्ये ना हे जे बेसन मिक्स करून ठेवलेलं ताक होतं ते घालून घ्यायचं आणि चांगलं असं ढवळत राहायचं. नाहीतर ना कढी फुटली जाते. त्याच्यामुळं ना सारखं ढवळल्यानं ना कढी एकसार होते आणि एकदम छान होते. त्यानंतर बघू शकता चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि ना 5 मिनिट ना चांगलं असं कढी ना उकळवून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता 5 मिनटं झालेली आहेत आणि कढी आपली किती छान झालेली आहे आणि छान अशी उकळली गेलेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. एकदम सोप्या पद्धतीने एकदम छान आणि टेस्टी अशी ना आपली दह्याची कढी तयार झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता याला तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता. खूप छान लागते आणि छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीनं आपली ताकाची कढी तयार झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी इथं ना भात आणि कढी बनवलेली आहे, तर या खायला. बाय.